जसं मॉइश्चरायझर लावतो अगदी तसंच केसांचं मॉइश्चरायझर असं सुद्धा तुम्ही याला नाव देऊ शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. खूप जास्त केस ड्राय पडल्यामुळे केस तुटतात, गळतात, खूप असे झाडूसारखे रफ दिसायला लागतात. अगदी कंगवा जरी फिरवायला गेलं केसातून तर तो सहज फिरला जात नाही. तर अशा केसेसमध्ये, अशा केसांच्या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं काय असतं की केसांच्या मुळांना मॉइश्चर कमी पडलेलं असतं. मुळात असे प्रॉब्लेम का क्रिएट होतात याची काही बेसिक कारणं आहेत, तर ती आधी आपण पाहूयात. नंबर 1, क्षारयुक्त पाण्यानं जर का केस धुतले गेले असतील म्हणजे काय, तुम्ही केस धुण्यासाठी बोरिंगचं पाणी वापरत असाल तर बोरिंगच्या पाण्यामध्ये काय होतं की खूप साऱ्या प्रमाणात क्षार असतात आणि याच्यामुळे केसांमधली जी डर्ट आहे तर ती तशी चिटकून पण राहते. प्लस जे केसांना मॉइश्चर मिळायला पाहिजे ते मिळत नाही. हे जे क्षार आहेत तर ते केसांचं सगळं मॉइश्चर खेचून काढतं. त्यामुळे सुद्धा डल, रफ असे केस होऊ शकतात. नंबर 2, तुमचा काही मेडिकल इश्यू जर असेल तर थायरॉइडमध्ये बऱ्याचदा केस कोरडे पडतात, डल होतात. तर या कारणांमुळे म्हणजे मेडिकल इश्यू जर तुमचा काय असेल किंवा खूप जास्त प्रमाणात मेडिसिन घेण्यात येत असतील कुठल्या एका पर्टिक्युलर आजारावरती, तर याने सुद्धा केस तुटणे, केस गळणे, केस ड्राय पडणे हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. नंबर 3, खूप जास्त प्रमाणात केमिकलयुक्त असे प्रोडक्ट वापरायचे केसांसाठी खूप सारे, जसं की वारंवार स्पा करायचं, जसं की वारंवार शॅम्पू करायचं, तर त्यात असणारे जे काही हानिकारक केमिकल आहेत तर त्यांचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा केस डॅमेज होऊ शकतात. तर अशी बेसिक कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या केसांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आता या सोल्युशनचा आपल्या केसांना नेमका फायदा काय होतो ते आधी पाहूया. नंबर 1, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या केसांना इतका सॉफ्टनेस येतो, इतकी शाईन येते की म्हणजे तुमचे जे डल डॅमेज केस होते तर ते तुम्ही विसरूनच जाल. अगदी बिफोर आणि आफ्टरचा जरी फोटो केला ना तर तुम्हाला अक्षरशः 3 ते 4 दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या केसांमध्ये किती चांगला फरक पडला. नंबर 2, तर काय परिणाम होतो, तर तुमचे जर का केस तुटत असतील, आता ऑब्वियस आहे की तुमचे केस जर खूप जास्त ड्राय असतील तर ते केस तुटतात, ते गळतातच. कारण त्यांच्या मुळांना भक्कमपणा मिळण्यासाठी तिथे जे तेल हवं असतं, जे मॉइश्चर हवं असतं तर तेच त्यांना मिळत नाही आहे, तेच त्यांच्यापासून खेचून घेतलं जातं. तर अर्थातच ती मुळं तुटली जाणार, केस गळणारच. तर केसांना मजबूती देण्याचं काम करतं, केस तुटण्यापासून वाचतात, म्हणजे खूप स्ट्रॉंग अशा प्रकारे केस होतात आणि केस वाढतात सुद्धा खूप झपाट्याने. नंबर 3, केस जर का तुमचे खूप असे फ्रीज असतील किंवा खूप जास्त असे झाप दिसणारे असतील तर या सोल्युशनमुळे सुद्धा तुमच्या केसांना एक छान वेवलेंथ मिळते, छान बाउन्सीनेस ज्याला म्हणतो तो मिळतो. आता तुम्ही बघू शकत असाल, हे माझे केस आता हे धुवून 3 दिवस झालेले आहेत, आत्ता धुतलेले नाही आहेत, पण तरीसुद्धा त्या सोल्युशनचाच परिणाम आहे की हे केस इतके छान दिसतात. तर आता हे सोल्युशन जे आहे तर ते पूर्णपणे नॅचरल आहे, याच्यात कुठेही केमिकल यूज केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे लहान मुलांसाठी सुद्धा वापरण्यास अतिशय योग्य आहे. म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सुद्धा हे सोल्युशन एकदम 100% काम करणार आहे. तर मी याच्यासाठी आवळा घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत, कारण आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून. मी 1 वाटी पुन्हा कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून व्यवस्थित. तर हे आवळा आणि कढीपत्ता जे आहे तर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे एरंडेल तेल, ग्लिसरीन, खोबरेल तेल आणि विटॅमिन ई कॅप्सूल. आता खोबरेल तेल जे आहे तर ते मी घाण्याचं वापरते आणि एरंडेल तेल आणि ग्लिसरीन हे तुम्ही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध करून घेऊ शकता. आणि विटॅमिन ई कॅप्सूल, तर विटॅमिन ई कॅप्सूल हे 3 घ्यायचे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये मी बनवणार नाही आहे. आपली 100-150 ml ची जी छोटी बॉटल असते तर तेवढ्या बॉटलमध्ये भरता येईल तेवढंच बसेल एवढंच मी सोल्युशन बनवणार आहे. कारण त्याचा वापर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे काही आपल्याला फार लागणार नाही आहे, हे आरामात महिनाभर जाऊ शकतं. त्यामुळे मी छोट्या क्वांटिटीमध्ये बनवते. तुम्हाला जर का जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. लोखंडी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी खोबरेल तेल ॲड केलेलं आहे. आता मी हे 150 ते 200 ml ची जी बॉटल येते तर त्याच्यानुसार मी हे प्रमाण घेतलेलं आहे. तर
एक वाटी खोबरेल तेल, ज्या वाटीने मी कढीपत्ता आणि आवळा घेतलेला आहे तर तेवढं वाटीभर तेल पुरेसं आहे ह्या सगळ्या प्रोसेससाठी. तर मी वाटीभर खोबरेल तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे आवळा आणि कढीपत्त्याचं. आता हे व्यवस्थित छान मंद आचेवरतीच छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं, जोपर्यंत त्याचा कलर पूर्णपणे चेंज होत नाही तोपर्यंत. 5 ते 10 मिनटं लागतात कलर चेंज व्हायला. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की असा काळपट हिरवा असा रंग त्याचा तयार होतोय त्या तेलाचा. तसा झाला की तुम्हाला अगदी ते काळं कुळकुळीत करायचं नाही आहे. हलकंसं लालसर झालं की नंतर गॅस बंद करून टाकायचा. आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की कलर चेंज झाल्यावरतीच मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर हे जे तेल आहे ते आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. 10-15 मिनटामध्ये किंवा अर्धा तासामध्ये हे तेल थंड होतं. आता थंड झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो काही चोथा आपण त्याच्यात टाकलेला तर त्या चोथ्यानं संपूर्ण तेल शोषून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की आता हे सगळं तेल तर त्या चोथ्यानंच शोषून घेतलं, तर काय घेणार आपण? तर आपण याच्यानंतर आपण त्याला वस्त्रगाळ करणार आहोत, कपड्याने ते पिळून घेणार आहोत आणि त्याच्यातूनच ते तेल आपल्याला व्यवस्थित निघणार आहे. तर आता हे एका सुती कपड्यामध्ये, एक सुती रुमाल घ्यायचा छोटा आणि त्याच्यामध्ये हे तेल ओतायचं. ओतल्यानंतर एका छोट्या बाउलमध्ये हे व्यवस्थित असं पिळून काढायचं तेल. एकदम जोपर्यंत शेवटचा एक एक थेंब पडत नाही तोपर्यंत ते पिळून घ्यायचं, व्यवस्थित वस्त्रगाळ करायचं. वस्त्रगाळ का करायचं? कारण त्याच्यात असलेले छोटे छोटे पार्टिकल्ससुद्धा त्या तेलामध्ये जाऊ नये. एकदम व्यवस्थित आपला तेलासारखं तेल आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला वस्त्रगाळ करायचा. ठीक आहे. आता व्यवस्थित ते पिळून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या ॲड करायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता ह्या बाउलमध्ये अर्ध्या बाउलपेक्षा थोडंसं कमी इतक्या क्वांटिटीमध्ये हे मला तेल मिळालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी काय करणार आहे की एक 2 ते 3 चमचे मी ग्लिसरीन ॲड केलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे एरंडेल तेल ॲड केलेलं आहे आणि विटॅमिन ईच्या 3 कॅप्सूल ॲड केलेल्या आहेत. बस, याच्या पलीकडे आपल्याला याच्यात काहीही ॲड करायचं नाही आहे. हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. आता 2 ते 3 चमचेच का, त्या समान प्रमाणात का नाही? तर जर का ग्लिसरीन आणि एरंडेल तेलाचं प्रमाण जर का जास्त झालं तर एखाद वेळेस हे तेल एकदम स्टिकी होऊ शकतं, खूप जास्त चिकट लागू शकतं. त्याच्यामुळे हे प्रमाण सफिशियंट आहे. आता ह्या प्रत्येक घटकाचा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदा होतो. आता आवळा जे आहे तर ते केसांना मजबूती देतं. आयर्न सप्लिमेंट म्हणून खूप चांगलं सोर्स आहे. केसांना काळे करणं, केसांना मजबूती देणं, केसांना वाढ देणं हे काम आवळा खूप चांगल्या प्रतीने करतं. कढीपत्ता जो आहे तर तो केसांच्या वाढीसाठी तर उत्तम आहेच, पण त्याचबरोबर केसांना जो स्मूथनेस येतो ना, केसांना जी शाईन येते ना कढीपत्त्यामुळे, ती म्हणजे तुमच्या कुठल्याही महागड्या स्पाने येणार नाही आहे. इतकी छान अशी शाईन तुम्हाला कढीपत्त्यामुळे मिळते. आता एरंडेल तेल जे आहे तर ते केसांच्या वाढीसाठी एक उत्तम सोर्स आहे. केसांना मॉइश्चर जे पाहिजे ॲक्च्युअलमध्ये तर ते खूप चांगल्या प्रकारे करतं. आणि आता विटॅमिन ई कॅप्सूल म्हणजे काय म्हणायचं त्याला, वरदान आहेत केसांसाठी. केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती विटॅमिन ई कॅप्सूल हे खूप चांगला असा पर्याय आहे असं मी म्हणेल. तर हे सगळं जे मिक्सचर आहे तर ते आपलं आता तयार झालेलं आहे. तर यानंतर काय करायचं, तर आपल्याला हे लावायचं कसं हे पाहूयात. तर ज्यांची ऑइली स्किन आहे तर त्यांना मुळात प्रॉब्लेम काय असतो की केसांना ते जास्त वेळ तेल ठेवू शकत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी हे जे आहे सोल्युशन ते दिवसात ट्राय करायचं. ज्यांची कॉम्बिनेशन आणि ड्राय स्किन टाईप आहे तर त्यांनी हे दररोज वापरायचं आहे. हे वापरून झाल्यानंतर केस धुवायचे नाही आहेत. रोज रात्री झोपताना तुमच्या स्काल्पला फक्त हे लावायचं आहे. एका वाटीमध्ये हे सोल्युशन घ्यायचं आणि एक छोटा कापसाचा बोळा घ्यायचा. तो कापसाचा बोळा त्या सोल्युशनमध्ये बुडवायचा आणि आपल्या स्काल्पला फक्त मुळांना असा घासायचा. व्यवस्थित तो तिथे असा मुरला पाहिजे अशा पद्धतीने भांगोभाग हा आपल्याला सोल्युशन लावायचं आहे. तर त्या पद्धतीने जर का लावलं तर केसांच्या मुळांच्या आतपर्यंत हे सोल्युशन जातं आणि केसांना चिपचिपीपणासुद्धा राहत नाही. आता तुम्ही म्हणाल की दुसऱ्या दिवशी तर आम्हाला ऑफिसला जायचं आहे आणि मग हे चिपचिपी केस कसे घेऊन जाणार, तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अजिबातही वाटणार नाही की तुम्ही रात्री केसांना सोल्युशन लावलेलं आहे. इतकं ते छान केसांमध्ये मुरतं, तुम्हाला वरती केसांवरती कुठेही ते जाणवत नाही.
त्यामुळे ह्याला एखाद्या औषधाप्रमाणेच वापरायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कापसानं एकदम स्काल्पला लावायचं, भांगोभांग लावायचं, केस छान व्यवस्थित बांधा किंवा मोकळे सोडा, काही तुमच्या चॉईसनुसार. ते त्यांचं काम करणारच आहेत रात्रभर. बरं, रात्रीचंच का लावायचं? कारण रात्रीचा जो पिरियड आहे तर तो आपल्या कुठल्याही रिपेअरिंगसाठी खूप उत्तम असा पिरियड मानला जातो, कारण ते रिकव्हरी खूप फास्ट होते. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सोल्युशन 100% ट्राय करा. बिफोर आणि आफ्टरचा फोटो माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.